रूस और यूक्रेन के बीच जारी जंग में बड़े पैमाने पर जानी और माली नुकसान की खबरें आ रही है। यूक्रेन में तालीम के हुसूल के लिए गए हुए तलबा इन हालात से काफी मुश्किलात का सामना कर रहे हैं। मुल्क के दीगर शहरों की तरह नांदेड़ से भी 20 तलबा यूक्रेन में फंसे हुए हैं। नांदेड़ के तलबा के हालात जानने के लिए आज रियासत के काबीनी वजीर और नांदेड़ के जिला इंचार्ज वजीर अशोक चौहान ने कलेक्टर ऑफिस में बनाए गए इंफॉर्मेशन सेंटर पहुंचकर यूक्रेन में फंसे नांदेड़ के तलबा से वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए गुफ्तगू की, उनके हालात मालूम किए, साथ ही उन्हें इंडियन एम्बेसी के जरिए हर मुमकिन मदद पहुंचाने और जल्द से जल्द हिंदुस्तान वापस लाने के लिए अपनी तरफ से हर तरह की मदद करने का यकीन दिलाया। अशोक चौहान ने यूक्रेन में फंसे तलबा की हिम्मत बंधाई और उन्हें परेशान न होने की नसीहत की। उनके रिश्तेदारों के साथ भी हमदर्दी का इजहार किया। तुम्ही इंडियन एम्बेसी काही कोऑर्डिनेशन नाही आहे का? इंडियन एम्बेसीशी काही बोलणं होत नाहीये तुमचं? सध्या नाही, कारण की त्यांच्यावर पण जबाबदारी आहे. 400 मुलांना त्यांनी तिथे शेल्टर प्रोव्हाइड केलं. आम्ही त्यांच्या जेवणा खाण्यापिण्याची व्यवस्था आम्ही इंडियन डियास्पोरा मिळून करत आहोत. पण आम्हाला सेफ पॅसेज करण्याकरता बोट अडायला पाहिजे होतं, ऍटलीस्ट ट्रेन अरेंज करायला पाहिजे होती युरोपियन बॉर्डरवर. त्या अरेंज झाल्या नाही. याच्यामुळे फार मोठा प्रॉब्लेम. आता आम्ही अडकलो. आम्ही किमच्या बाहेर पण जाऊ शकत नाही. आम्ही किमच्या बाहेर निघालो सुद्धा बाहर नहीं कर सकता बिकॉज शेलिंग हो रही है ना। मी असं करतो, कलेक्टरला थोड्या वेळात VC करायला लावतो कलेक्टरला. तुम्ही डिटेल द्या, लेट अस सी. मी एम्बेसीशी कसं करणं शक्य बघूया आपण. हा तुम्ही साहेब, आमची विनंती आहे की एक सेफ रोड डिक्लेअर केला जातो जाण्याकरता, मुवमेंट करता. त्याच्यामध्ये काय होतं की दोन्ही फोर्सेस आम्हाला जाऊ देतात, आमच्यावर फायरिंग होणार नाही. ठीक आहे ना? मी असं करतो, एका तासाभरामध्ये नांदेड कलेक्टर तुमच्याशी एका तासाभरात बोलतील. बघूया काय शक्य ते. सगळ्यांची माहिती, सगळ्यांची डिटेल्स तुम्ही नांदेड कलेक्टरकडे व्हॉट्सअप किंवा कशा पद्धतीने कम्युनिकेट करा. मी एम्बेसीशी कॉन्टॅक्ट करून पत्रही पाठवून मला इंडियन एम्बेसीला ट्राय करतो. तिकडे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला, तिकडे मी दिल्लीला पत्र पाठवून बघूया. लेट अस ट्राय, वी विल ट्राय. हां, बट डोंट वरी, डोंट पॅनिक. गॉड इज ग्रेट. काही चिंता करू नका, होईल काय तुम्ही मागे निघेल. यशराज, काय तुला बोलायचंय? तुम्ही कुठले आहात? तुम्ही यशराज कुठले राहणार आहे तुम्ही? सांगलीचे. ओके ओके ओके. तुम्ही सगळ्यांची लिस्ट जी तुमच्या बरोबर आहेत आता तुमच्या सोबत, त्या सगळ्यांची यादी एक तयार करा. दुपारी 1 तासाभरानंतर कलेक्टर नांदेड जे आहे इटनकर, ते विल कॉन्टॅक्ट यू आणि विल व्यवस्था आम्ही इंडियन डियास्पोरा मिळून करत आहोत. पण आम्हाला सेफ पॅसेज करण्याकरता बोट अडायला पाहिजे होतं, ऍटलीस्ट ट्रेन अरेंज करायला पाहिजे होती युरोपियन बॉर्डरवर. त्या अरेंज झाल्या नाही. याच्यामुळे फार मोठा प्रॉब्लेम. आता आम्ही अडकलो. आम्ही किमच्या बाहेर पण जाऊ शकत नाही. पण आम्ही किमच्या बाहेर निघालो सुद्धा बाहर नहीं कर सकता बिकॉज शेलिंग हो रही है ना। मी असं करतो, कलेक्टरला थोड्या वेळात VC करायला लावतो कलेक्टरला. तुम्ही डिटेल द्या, लेट अस सी. मी एम्बेसीशी कसं करणं एम्बेसीला ट्राय करतो. तिकडे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला, तिकडे मी दिल्लीला पत्र पाठवून बघूया. लेट अस ट्राय, वी विल ट्राय. हां, बट डोंट वरी, डोंट पॅनिक. गॉड इज ग्रेट. काही चिंता करू नका, होईल काय तुम्ही मागे निघेल. यशराज, काय तुला बोलायचंय? तुम्ही कुठले आहात? तुम्ही यशराज कुठले राहणार आहात तुम्ही? सांगलीचे. ओके 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 ओके. तुम्ही सगळ्यांची लिस्ट जी तुमच्या बरोबर आहेत आता तुमच्या सोबत, त्या सगळ्यांची यादी एक तयार करा. दुपारी 1 तासाभरानंतर कलेक्टर नांदेड जे आहे इटनकर, ते विल कॉन्टॅक्ट यू आणि विल ट्राय व्हॉट बेस्ट कॅन बी डन. बघूया आता आहे त्या सिच्युएशन मध्ये. लेट अस सी व्हॉट बेस्ट कॅन बी डन. ओके, थँक्यू. युक्रेनमध्ये नांदेडचे मला कल्पना आहे, त्या सर्वांच्या संपर्कात जिल्हाधिकारी आहेत. त्यांना मी सूचना दिलेल्या आहेत. त्यांना केंद्र शासनाशी संपर्क साधून आपल्या विद्यार्थ्यांना तातडीने आपल्या देशात परत आणण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे. नवापदीला अटक झाली, त्याबद्दल काय? दुर्दैवी आहे, अशा पद्धत राजकारण या स्तरावर जाणं उचित नाही आहे आणि ह्याच्यातून काही साध्य होणार नाही आहे. ह्याच्यातूनच सर्वनाशाचं पाऊल आहे आणि अशा पद्धतीने लोकशाहीला मारक अशा प्रकारचं पाऊल ते उचलल्या गेलेलं आहे. हे फार चुकीचं आहे असं माझं मत. शहर नांदेड़ में अस्वा प्रीमियम रेसिडेंशियल सोसाइटी में डेवलपमेंट के सभी काम मुकम्मल हो चुके हैं और अब ये साइट पूरी तरह से तैयार है। इसमें चंद ही प्लॉट बचे हैं। पहले आओ पहले पाओ के तहत प्लॉट की बुकिंग जारी है। यहाँ आपको मिलेंगे हुकूमत के क़वानीन के मुताबिक टाउन प्लानिंग
प्लानिंग एनए लेआउट किए हुए प्लॉट, 40 फीट और 30 फीट चौड़ी सीसी रोड, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी सिस्टम, बेहतरीन ड्रेनेज सिस्टम, एक्सलेंट लैंडस्केपिंग, इलेक्ट्रिक सोलर फेंसिंग फॉर इनहैंस सिक्योरिटी, बच्चों की तफरीह के लिए स्पोर्ट्स ग्राउंड और बेहतरीन पार्क का भी है इंतजाम। कुदरती माहौल के लिए चारों तरफ की गई है शानदार शजरकारी। साफ पीने के पानी की फराहमी के लिए पूरे कंपाउंड में बिछाई गई है पाइपलाइनें। तो देर किस बात की, जल्दी कीजिए। अस्वाह प्रीमियम रेसिडेंशियल सोसाइटी में आप अपने नाम प्लॉट बुक करवा सकते हैं। वाजिबी कीमत पर प्लॉट का अलॉटमेंट मिल रहा है। मजीद तफसीलात के लिए स्क्रीन पर दिए गए नंबरात पर कॉल करें या फिर मुलाकात करने के लिए राब्ते का पता अस्वाह प्रीमियम रेसिडेंशियल सोसाइटी, शहीद टीपू सुल्तान रोड, शर्मा वाटर प्लांट, नांदेड़।